तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचं, आपलं वाटोळं झालं, आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं, काही तुम्हाला पडलेलं नाही. आपलं असं ठरलंय की तुम्ही मध्ये आलं की 353 दाखल, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा. मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार हिंजवडीत पाहणी दौरा करत होते. 2 आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी अजित पवार यांनी सुरू केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागलं. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहेत. आज सकाळीच हिंजवडीतील विविध विकास कामांची आणि मेट्रो प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. विशेषतः मेट्रो लाईन 3, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या रस्ते समस्यांसंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. कामाची पाहणी करत असताना त्यांनी हिंजवडीतील सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावलं. दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवारांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी कामामध्ये येणाऱ्यावर 353 लावा म्हणत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर यावेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना देखील खडे बोल सुनावले. कामाची पाहणी करत असतानाच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. ते सरपंच अजित पवारांशी बोलत असताना म्हणाले, अहो असू द्या साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही, तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो. आपलं वाटोळं झालंय. हिंजवडीचं सगळं IT पार्क बाहेर चाललंय. माझ्या पुण्यातून, महाराष्ट्रातून बाहेर, बेंगलोरला, हैदराबादला. काय तुम्हाला पडलं नाही? कशाला मी 6 वाजता पाहणी करायला इथे येतो? मला कळत नाही, माझी माणसं नाहीत, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडे बोल सुनावले आहेत. असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरं जातात की नाही? धरणं करताना मंदिरं जातात. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचं, मी काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं, बाहेर माझ्या पुण्यातनं, महाराष्ट्रातनं बाहेर, काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला बाहेर गेला होता. आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल, कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं. बाकीचं कुणाचं ठेवायचं नाही, पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा, असं सुरू होईल. ते आपल्याला होऊन द्यायचं नाही. एकदाच संपूर्ण कामच करून टाकायचं. अजित पवारांनी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. आपलं कसं ठरलं, कामाच्या कोणी मध्ये आलं तर त्यावर 353 दाखल करा, तो कोणीही असेल तरी करा. अजित पवार जरी मध्ये आला तरी 353 दाखल करायचं, बाकी कोणाचं काय ठेवायचं नाही. 353 लावायचं, कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा, माझं ते करा असं करत राहील. आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं. पहाटेच्या सुमारास अजित पवारांनी हिंजवडीमध्ये सर्व समस्यांची पाहणी केली. रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यावेळी अजित पवारांनी कोणी विकास कामांच्या आड आलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
कोणी मध्ये आलं तर त्याला एकदा समजावून सांगा, नाहीतर त्याच्यावर 353 लावा. अगदी अजित पवार देखील मध्ये आला तर त्याच्यावर 353 लावा, असं म्हणत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिंजवडीतील याच बांधकामांची पाहणी केली होती. त्यावेळी मेट्रो प्रशासन आणि PMRDA प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्या सुधारणा करण्यात आले की नाही हे पाहण्यासाठी अजित पवार पुन्हा एकदा आले होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. अजित पवार यांनी ओढ्यावरील अनधिकृत भाजी मंडई पाडकामाची पाहणी केली. हिंजवडी जवळील माण ग्रामपंचायत जवळ ओढ्यावर ग्रामपंचायतीकडून भाजी मंडई उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची पाहणी केल्यानंतर या नाल्यावरील हे बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून भाजी मंडई पाडण्याचे काम सुरू झाले आहे. याच नाल्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे विकासाला याचा धक्का बसत आहे. तुम्ही पैसे कमावणार आणि बदनामी आमच्या राज्याची व्हावी, असं थेट अजित पवारांनी सुनावलं आहे. दरम्यान अजित पवार यांनी सुनावलेल्या सूचनांमुळे मागील 2 आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीनदोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचं दिसून आलंय. मात्र हिंजवडीतील रस्त्यांची दुरावस्था, मेट्रोचा संतगतीने चालणारं काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्याचबरोबर नाल्यावरील बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.